मी म्हणेन नारंगीच्या मैदानावरती कसं यायचं या ठिकाणी मी म्हणेन लाईव्हच्या पद्धतीने दाखवत आहेत आमचे DBNचे शूटर्स या ठिकाणी. गुड जॉब DBN. दिस इज अ ग्राउंड ऑफ नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ अँड इट इज ऑन द विरार इयर. वसईच्या पट्ट्यामध्ये वसई विरारच्या पट्ट्यामध्ये हे मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. नक्कीच याच्याच बाजूला बघितलं आपण आई जीवदानी मातेचा उंच असा डोंगर देखील आपल्याला पाहायला भेटतोय. यात काही शंका नाही आहे. हे कॉलेज आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच हे पेव्हलियन कक्ष देखील आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी. ग्रेट जॉब बाय DBN इयर. थँक्यू फॉर धनेश्वर, थँक्यू फॉर बाबू. अप्रतिम. यस धनंजय पाटील काय म्हणायचंय? नाही सर, DBN लाईव्ह म्हटलं तर ह्या गोष्टी होणार आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आणि नेहमीच वेगवेगळं काहीच दाखवण्याचं काम आपण DBN लाईव्हच्या माध्यमातून सातत्यपूर्वक पाहिलेलं आहे. आता मैदानावरती महत्वाची रंगतदार मॅच 5 ओव्हरचा सामना आहेत. 5 षटकांचा मॅच आहेत. 2 बलाढ्य संघ आहेत. 40+ खेळाडू आहेत. लिजन आहेत, मास्टर्स आहेत. ज्यानं खऱ्या अर्थानं 7 तारखेचं क्रिकेट गाजवलं तो मुंबई मास्टर्सचा संघ आहेत आणि ज्यांना 8 तारखेचा दिवस गाजवला, जो कालचा दिवस ज्या संघानं गाजवला तो कोपरी मास्टर विरारचा संघ आहेत. कैलास सर पुन्हा वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि रौप्य महोत्सवामध्ये खास करून नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचा आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया की या स्पर्धेचा खास करून घटक होण्याची संधी कैलास सर आपल्याला मिळाली. हेही आपलं भाग्य आहे. नक्कीच एका बाजूने प्रमोद सारखा खेळाडू, दुसऱ्या बाजूने बघितलं आपण मुकेश सारखा खेळाडू विकेटवरती पाहायला मिळतोय. मुकेश फ्रॉम उमेलमान नॉन स्ट्राईक विकेटवरती पाहायला मिळतोय आणि प्रमोद हा बघितला आपण तर मुंबई दहिसरचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यावेळेस सज्ज होतोय हेमंत या ठिकाणी. तर मी अध्यक्षांचा आभार व्यक्त करेन कारण बघितलं आपण वेगवेगळे आपण ग्रुप्स आहेत आपल्या मास्टर्सच्या बघितलं आपण तर अबव 40च्या क्रिकेटमध्ये परंतु एकत्रित आणण्याचं काम बघितलं आपण ते या नारंगीच्या ग्राउंडवरतीच झालंय. मी अत्यंत आभार व्यक्त करतोय. गुड जॉब. काय म्हणायचंय? डेफिनेटली चर्चा त्या गोष्टीची होईल. स्ट्राईकला प्रमोद, नॉन स्ट्राईकला मुकेश. समोर आपण पाहिलं तर खानेवड्याचा खेळाडू हेमंत मैदानावरती दाखल झालाच कोपरी मास्टर्स विरार संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि पहिला बॉल ब्रेकर बॉल होता, वेगवान बॉल होता. पंच मात्र सांगतायत यस डेफिनेटली व्हाईट बॉलचा इशारा करतायत. अतिरिक्त खांद्याचा जोर लावण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला. बाउन्सर हाताळण्याचा प्रयत्न मैदानावरती झाला इथून कैलास सर आणि पहिल्याच बॉलवरती धावा आल्यात. अतिरिक्त सुरमानं 1. नक्कीच हेमंत पाहायला मिळतंय कोपरी मास्टरच्या माध्यमातून. कोपरी बराच क्रिकेटला बघितला आपण वेळ दिलाय, बराच काळ क्रिकेटला गाजवलाय मी म्हणेन खास करून म्हटलं ओपनचं क्रिकेट असू द्या, त्याच्यानंतर बघितलं मास्टरचं क्रिकेट असू द्या किंवा लेदरचं क्रिकेट असू द्या. नक्कीच आठवण येईल. रवी पाटील यांची सुद्धा आठवण विसरून चालणार नाहीये. धनंजय पाटील काय म्हणायचंय? यस डेफिनेटली हेमंत पर्यंत मैदानावरती रेडी आहेत. दिशा देण्याचा प्रयत्न चेंडू मात्र चाललाय. प्रकाश पाटील दादांच्या बाजूने चेंडू मात्र निघून गेलाय. सरळ सीमा पार मिल्टा धावा 4 आलेला दर्जेदार मॅक्सिमम चौकार. मास्टर क्रिकेटमध्ये मोठे फटके पाहायला मिळतील. नजाकतही पाहायला मिळेल. आता नजाकत होती, चांगला स्ट्रोक गॅपमध्ये बॉलला तिथून ढकलून दिला. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच हेच रहस्य आहे नारंगीच्या मैदानावरचं की तुम्ही गॅपमध्ये चेंडूला खेळू शकता. गॅपमधला बघितला आपण फायदा घेऊ शकता या ग्रीनरी ग्राउंडचा. प्रमोद 4 वरती खेळतो, 1 चेंडूचा त्याने सामना केलाय. मुकेशला अजूनपर्यंत खातं उघडायचं आहे आणि हेमंत बघितला आपण 1 चेंडूमध्ये 4 धावा आतापर्यंत खर्च करतो. त्याच्यामध्ये 1 वाईट शामिल आहे या ठिकाणी. बघायचं आहे ग्रेट क्रिकेट ऑन दिस ग्राउंड इयर. दिस इज क्रिकेट ऑफ मास्टर. दिस इज ऑफ क्रिकेट ऑफ 40+ इयर. 40+ क्रिकेट कितपर्यंत या ठिकाणी निवडून ठेवतोय आपल्याला बघायचं आहे. इथे मात्र बघितलंय तर कॅच होईल का? यस इज गॉन देअर. पहिला हादरा बसतोय मुंबई मास्टरच्या संघाला. चला गाणे घेऊया आणि मास्टर कपच्या स्पर्धेमध्ये आपण येऊया. डीजे आई जीवदाने मातेचा डोंगर देखील आपल्याला जस्ट बाजूला पाहायला मिळतोय आणि आई एकविरीचं मंदिर देखील याच नारंगीच्या गावामध्ये आहे. आणि बघितलं आपण याच गावाच्या माध्यमातून आई एकविरा मातेची पालखी देखील बघितलं आपण एकविराला जात असते आणि खरोखर त्या गाण्याच्या माध्यमातून आपल्याला आठवण आहे या ठिकाणी. तर हेमंत बघा
कशा पद्धतीने चेंडू त्याने हाताळला होता, मात्र फक्त बघितलं काय केलंय, चॉप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सुरेख झेल पाहायला मिळतोय. काय म्हणायचंय? प्रकाश पाटील होते. प्रकाश पाटीलनं चांगला कॅच कॅरी केला आणि धावसिंग धावफलकावरती आता मात्र थांबवली गेल्यात. 5 वरती 1 धक्का आपण पाहिलं तर मुंबई मास्टर्स संघाला मात्र लगावलाय. न्यू बॅटर न्यू मॅन इन मैदानावरती आपण पाहिलं तर निलेश दाखल होत आहेत. पण इथून कैलास सर जो 7 तारखेचा दिवस ज्या मैदानावरती आपण मुंबई मास्टर्स संघाला पाहिलं, ज्यामध्ये नारंगीचा संघ होता, ज्यामध्ये महत्वाचे 3 संघ होते, त्यावेळी खऱ्या अर्थानं निलेश यांची कामगिरी होती, ती उजवी राहिली होती. आज निलेश मैदानावरती कशा प्रकारे खेळतायत हे पाहण्यासारखं सर आहेत. आणि इथून 5 षटकाचे खेळ आहेत. मग 5 षटकामध्ये किमान 50-60 पोहोचण्याचा प्रयत्न होईल. हो करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र बघितलं आपण चेंडू पाठीमागे निघून गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. हाफ पिच डिलिव्हरी होती आणि बघितलं आपण थोडासा बाउन्सरचा उपयोग केला होता बघितलं आपण गोलंदाजाने. आणि चेंडू बघितला आपण थोडासा बघितलं आपण शरीराला आदळला आणि ऑफसाईडला ट्रॅव्हल होत आहे. बघा कशा पद्धतीने चेंडू हाताळला होता, शरीराला आदळला आणि त्याच्यानंतर तो एक्स्ट्राच्या हाताला लागला आणि ऑफसाईडला ट्रॅव्हल झालाय. नक्कीच काही सन्मान्य अतिथी त्यांचंही आगमन पुन्हा एकदा या मंचावरती या व्यासपीठावरती झालेलं आहे. त्यामुळे आपण त्या दिशेने वळणार आहोत आणि कॉमेंटरी बॉक्समध्ये पण आता कैलास पाटील सर आहेत जॉईन इथून. थँक्यू धनंजय पाटील. ऑन साईडला डीप मध्ये चेंडू निघून जाते, सिंगल आलं या ठिकाणी. निलेश पाटील या फलंदाजाला कोण विसरणार आहे, कारण गोडदेव संघाच्या माध्यमातून हा क्रिकेटर खेळलेला आहे. येस निलेश पाटील हा खेळाडू बघितला गोडदेव संघाच्या माध्यमातून खेळलेला आहे आणि या मैदानावरती बघितलं आपण मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील त्याने घेतलेला आहे मास्टर कपमध्ये. तो खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला बघितलं आपण तर फलंदाज मुकेश, अजूनही खातं उघडायचं आहे त्याला. निलेश 1 वरती खेळतोय, गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला फाईनला खेळलाय चेंडू, क्षेत्ररक्षक आहे. एक की बिना क्यू कुछ नहीं यहाँ पर, केवल 1 रन खाते में जुड़ता हुआ. नक्कीच एक विनंती आहे नारंगी क्रिकेट क्लबचे जे सर्व खेळाडू आहेत तर सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण जी ड्रेस जो आपल्याला दिला गेला, जे आपल्याला जर्सी दिले गेले आहेत सर्वांनी परिधान करून या ठिकाणी आता येणार आहात. कारण काही वेळामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं तर जे महत्त्वाचे मॅचेस आहेत त्याही सुरुवात होणार आहेत. त्यामुळे सर्व सदस्य नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे सर्व सदस्य यांना विनंती आहेत आपण जे काही ड्रेस आपल्याला कोट दिले गेले ते सर्वांनी परिधान करून या ठिकाणी दाखल होणार आहेत. इथून षटक क्रमांक मैदानावरती जर आपण पाहिलं तर पहिला षटकाचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती आहेत त्या 7 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1 ओव्हर्स. मुंबई मास्टर्स संघ 7 वरती 1 गडी बाद आहे. एक ब्रेकमध्ये संगीत आणि संगीतानंतर पुन्हा ते येऊयात कॉमेंट्री बॉक्स. गोलंदाज जिंकले. जरी पहिल्यांदा चौकार आलेला असला, वाईड आलेला असला तरी त्यांनी स्वतःला सावरलंय. पहिल्या षटकामध्ये जिथे 9 ते धावा यायला होत्या तिथे मात्र फक्त 7 धावांवरती रोखलंय समोरच्या संघाला. मुकेश 1 वरती खेळतोय, निलेश 1 वरती खेळतोय. अजूनही बघितलं 4 षटकांचा खेळ पहिल्या इनिंगचा बाकी आहे. धनंजय कैलास सर बरोबर आपण म्हणजे योग्य विश्लेषण केलं की पहिल्या चेंडूवरती 5 आल्या होत्या, वाईड आणि चौकार जर मोजला तर पहिल्या चेंडूवरती 5 आल्या होत्या, पण त्याच्यानंतरच्या पाठीमागच्या 5 बॉलवरती धावा किती आल्यात? धावा फक्त 2 आल्यात. हेही महत्वाचं आहे. म्हणून क्रिकेटचा खेळ क्रिकेटचा खेळ कॅल्क्युलेशन खेळत होतोय. तुमच्याकडे जर कॅल्क्युलेशन असेल तर सर्व काही गोष्टी तुम्ही क्रिकेटमध्ये पॉसिबल करू शकतायत आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे श्रमता असं गरजेचं आहे. उदय पाटील येत आहेत, नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळ संघासाठी खेळणारे खेळाडू आहेत, ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा नेहमीच 40 प्लसच्या संपूर्ण आपण पाहिलेल्या आहेत. आणि ओपन 40 प्लस जरी पाहिलं ना तर उदय पाटील नावाची चर्चा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात असते. कैलास सर नक्कीच उदय पाटील बघितलं या मैदानात ते बऱ्याच वेळा खेळलेलं आहे आणि पारितोषिक देखील त्यांनी मिळवलेलं आहे. असा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जुनं ते सोनं म्हणजे ओल्ड क्रिकेटर आपल्याला नक्कीच पुन्हा एकदा आपल्याला आज पाहायला मिळत आहेत. या विकेटवरती गुड क्रिकेट पाहायला मिळते. उदय फ्रॉम द फार एंड पुन्हा एकदा टप्पा पडला, स्विंग बघा, आउट स्विंग पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघून जातो एक्स्ट्राच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. याचं कारण काय? अनुभव या विकेटमधला आणि बराच काळ क्रिकेटला खेळलेला आहे आणि त्या कारणाचा उदय बघितला पहिला चेंडू अप्रतिम हाताळतोय. धनंजय या स्विंग अँड मिस हा बॉल मात्र पाहायला मिळाला. उदय पाटीलचा बॉल, पहिला बॉल थोडासा बाहेर काढला आणि उदय पाटीलांची खासियत देखील राहिली गेल्यात. उदय पुन्हा रेडी ओ द विकेट. चांगला बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सरळ चेंडू विकेट किपर संजय घरत
शिवनसई गावचे उपसरपंच आहे, त्यांच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावला गेलाय. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पायक्शन रिप्ले स्विच इट करण्याचा प्रयत्न, परंतु परफेक्टली टायमिंग नाही साधू शकले आणि आणखीन एक डॉट बॉल आलाय. काय सांगाल कैलास सर? नक्कीच नक्कीच धनंजय, कोणताही संघ जिंकू दे, कोणताही संघ पराभूत होऊ दे, परंतु आपला नक्कीच बघितला आगरी कोळी समाजाचा मास्टर कपचा बघितला आपण, एखादा संघ जिंकणार आहे आणि आपले खेळाडू जिंकतील यात काही शंका नाही. मी म्हणेन ऑन साईडला ताकद आहे या ठिकाणी, मात्र बघितलं सीमारेषेच्या आतमध्ये चेंडू अडवला होतोय, गडी बाद होते या ठिकाणी आणि दुसरा धक्का बघितला आपण बसतोय या ठिकाणी बघितला आपण तर मुंबई मास्टर या संघाला. चला गाणं घेऊया आणि मास्टर कपच्या मॅच मध्ये येऊया. डीजे उदय पाटीलचा बॉल, तिथून आपण पाहिलं तर उदय पाटीलचा बॉल होता. मुकेशला खेळण्याचा प्रयत्न, फटका खेळला, प्रॉपर बॅटच्या रेंज मध्ये होता आणि तिथे कैलास सर आपण पाहिलं खेळाडू होते प्रकाश पाटील, टिवरीचे खेळाडू आहेत, श्री हनुमान मंडळ टिवरीसाठी खेळणारे खेळाडू आहेत आणि बरोबर पाठीमागे दाऊ भोईरे आहेत. दाऊ भोईर हेही या मॅचचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात, तेही सपोर्ट करण्यासाठी आले आहेत आज कोपरी मास्टर विरार संघाला. 1.3 चेंडू देखील संपला गेला. धावा धावफलकावरती 7 धावा 2 गडी बाद. आणि या कोपरी मास्टर संघामध्ये जर आज खेळाडू पाहिले, कोपरीचे खेळाडू आहेत, नवघरचे खेळाडू पाहिलात, भातानेचे पाहिलं, शिवनसईचे पण खेळाडू पाहिलेत, टिवरीचे खेळाडू या संघामध्ये आपण पाहिलात, घासकोपरीचे खेळाडू आपण या संघामध्ये पाहिलात. म्हणजे आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ जे ठाणे, पालघर, मुंबई विभाग आहेत ना, त्यामधील ही गावं आज एकत्रितपणे खेळताना पाहायला मिळतात. नक्कीच खेळाडू कोणतेही असू दे, परंतु आपण एकजुटाने खेळतोय हे इम्पॉर्टंट आहे. मी म्हणेन नक्कीच यावेळेस उदय यांचा हा पुढचा चेंडू टप्पा लांब ठेवला होता, स्विंग झाला चेंडू आणि चेंडू पुन्हा एकदा पाठीमागे निघून जातोय. बघा काय केलंय उदयने, पहिला चेंडू स्विंगचा वापर केलाय आणि हा देखील चेंडू स्विंगचा त्यांनी वापर केला या ठिकाणी. गुड डिलिव्हरी पाहायला मिळते. 7 वरती 2चं समीकरण पाहायला मिळतंय. ॲक्शन रिप्लाय बघा कशा पद्धतीने चेंडू हाताळलाय. ऑफ साईडला कट करण्याचा, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. काय ताकद आहे मी म्हणेन बघितलं आपण कोपरी संघाची तर गोलंदाजी. ऑन साइडला बॅटवरती चेंडू व्यवस्थित येत नाहीये, हरेश्वर येतोय. गुड कॅच बाय हरेश्वर पाटील यार. ट्रिम इंडियस गडी पास झालाय. 3rd विकेट इज फॉलन यार. चला गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा या रंगलेल्या मॅच कडे आपण येऊया. डीजे ऍक्शन रिप्ले पुन्हा इंटरेस्टिंग आहे. यतीन होते, यतीननं त्या दिवशी धुमाकूल घातला होता. 7 तारखेला धुमाकूल या खेळाडूने घातला होता यतीननं आणि त्या यतीनचा बॉल पुन्हा फटका पहा. खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिथून मात्र आपण पाहिलं तर भरपूर मोठा प्रवास करत असताना पाहायला मिळाले हरेश्वर पाटील, कॅप्टन कुल म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांनी मात्र कॅच कॅरी केला. फलंदाज स्तंभूच्या दिशेने परतले. मोठा विकेट, मोठा मासा जाळ्यामध्ये फसवलाय तो मात्र आपण पाहू शकतात. यतीन सारखा खेळाडू कैलास सर आज मात्र 0वरती बाद. मी जितकं कौतुक करेन ना उदयचं तितकंच फार कमी आहे, कारण बघितलं 5 चेंडू हाताळत एकही धाव दिलेला नाहीये आणि 2 महत्वपूर्ण गडी त्यांनी बाद केले त्या ठिकाणी. बघा मुकेशला त्यांनी बाद केलंय आणि आता मात्र यतीनला त्यांनी बाद केलंय. निलेश पाटील अजूनपर्यंत आहे आणि मिलन सारखा नौका खेळाडू विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्यांदा बघितला प्रमोद बाद झालाय, मुकेश बाद झालाय आणि आता मात्र बघितलं आपण यतीन या ठिकाणी बाद झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या दुसऱ्या षटकातील. बघायचं या ठिकाणी मेडन षटक हाताळतोय का? मेडन षटक जर हाताळलं तर आजच्या दिवसातील पहिलं मेडन षटक असणार आहे या ठिकाणी आजच्या दिवसातील या मास्टर कप मध्ये. या वेळेस बघितलं आपण कट करण्याचा प्रयत्न. इथून षटक मैदानामध्ये होतो आपण पाहिलं तर समाप्त होत आहे. इथून 2 षटका देखील संपलाय आणि मेडल ओव्हर हाताळलाय. तिथून गोलंदाज उदय पाटीलनं पुन्हा एकदा नवगडचा ब्रँड आज नारंगीच्या मैदानावरती झळकला आणि आजच्या दिवसातील हे दुसरं मेडल षटक आहेत. 40+ माध्यमातून हे पहिलं मेडल षटक आहे आणि आजच्या दिवसातील हे दुसरं मेडल षटक हाताळण्याचा मान. पहिलं मेडल ओव्हर कोणी हाताळलं तर पहिलं मेडल ओव्हर हाताळलं श्रीराम कसराळे संघाचे खेळाडू आदित्य ह्याने आज मेडल ओव्हर हाताळलं होतं आणि दुसरं षटक मेडल कोणी हाताळलं तर ते नावी जाईल मास्टर क्रिकेटचे उदय पाटील यांच्या नावावरती जाईल. पाय ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा स्क्रीनवरती कशा प्रकारे हे षटक हाताळला गेलाय. बॅटरकडे संधी नाही दिल्या, भरपूर संधी नाही दिल्या, विकेटही गमावल्या, महत्वाच्या श्रेणी विकेटही आल्या आणि फलंदाजी बाद झाली. नक्कीच उदय पाटील त्यांचे बंधू देखील बघितलं आपण तर अप्रतिम. नवघर म्हटलं की 2 बंधूचं नाव प्रेमाने घेतलं जातं. राजू पाटील यांचं नाव प्रेमाने घेतलं जातंय.
आणि बघितलं आपण तर त्याच बाजूतील गावात बघितलं आपण तर गोडदेव गावातील बघितलं आपण तर हेमराज पाटील बांधवस पाटील यांना कोण विसरणार आहे. या मेडल षटकासाठी उदय पाटीलच्या मेडल षटकासाठी टीमचे त्यांचे ऑनर हरिचंद्र पाटील मामा डोंगरपाडा यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज दिलं जाणार आहे. हरिचंद्र पाटील डोंगरपाडा मामा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्राइज आहे ते उदय पाटील यांना मात्र दिलं जाणार आहेत. आणि बरोबर मामाचा हातही वरती आलाय, आता सांगितलंय रेडी आहे तिथून. तिसरं षटक प्रकाश टिवरी. पहिला बॉल तिथे आपण पाहिलं तर विकेटच्या बाहेर चेंडू जातोय का? यस, डेफिनेटली विकेटच्या बाहेर जातोय चेंडू. पंच सांगतायत नो बॉल, नो +1. एकूण 2 धावा संघाच्या टोटल मध्ये वाढणार आहेत. धावा धावफलकावरती 9 धावा, 9 लॉस ऑफ 3 विकेट्स. मिलन फ्रॉम मालवणी हा खेळाडू पाहायला मिळतोय जो स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा फलंदाज. यावेळेस चेंडूला बघितलं, परखलं, निहारलं, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून देतोय. अवंतर धावत भर होते. अवंतर धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितलं आपण 10 या धावसंख्येवरती. आज 9वा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 1 फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आणि आज अंतिम दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रकाश पाटील ऑन साइडला चेंडू बघितला डीप मध्ये, गडी बाद. नो बॉलचा इशारा देखील होता मगाशी, फ्री हिट होता, त्या कारणास्तव 2 धावा येतील काही शंका नाहीये. 2 धावा येत आहेत. येस धनंजय. भरपूर काही गोष्टी घडल्यात म्हणजे मैदानावरती नाही वाटलं फ्री हिट होता हे नाही माहीत पडलं, पण महेश पाटील आता चेहऱ्यावरती स्माईल आहेत. म्हणजे कॅमेरामॅनने बरोबर त्याला कॅप्चरही केलेत. धावा धावफलकावरती 12, 12 लॉस ऑफ 3 विकेट्स. याच्यानंतर होणारा मॅच आहे तो एका बाजूला असेल वसई तालुक्यातील संघ एक गाव एक संघ गावदेवी धानीव, आणि त्याच्यानंतर समोर असेल वसई तालुक्याच्या बाहेरील एक गाव एक संघामध्ये आपण पाहिलं तर क्रियांश 11 खारबाव. त्यामध्ये होईल फायनलची मॅच. ग्रामीण क्रिकेटमधील एक गाव एक संघामधील 2 बलाढ्य संघ गावदेवी स्पोर्ट्स धानीव आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल क्रियांश 11 खारबाव. त्यामध्ये आपण मॅच पाहणार आहोत. सर कैलास सर मैदानावरती विचार केला धाब्यांना रोखण्याचा प्रयत्न आतापर्यंत करतात गोलंदाज कोपरी मास्टरचे? नक्कीच कोपरी मास्टर बघितला आपण, चांगला प्रयत्न. वाईटचा इशारा, हात पुन्हा एकदा भरकडला जातोय. प्रकाश पाटील आजही बघितला आपण तर बरेचसे टिवरीचे खेळाडू आपल्याला आठवते, यात काही शंका नाही आहे. आणि त्यामधला बघितला प्रकाश पाटील. आज कोपरीच्या गावाच्या माध्यमातून बघितलं आपण हरीश पाटील यांना बघतोय, महेश पाटील यांना देखील आपण बघतोय. अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत, नो डाऊट. यस धनंजय पाटील काय म्हणायचंय? येस, धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 13 धावा 3 गडी बाद. 2.2 चेंडूचा काही संपला गेलाय. उर्वरित 4 बॉलचा काही शिल्लक आहेत. प्रकाश पाटील टिवरीचे खेळाडू पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. हल्ला चेंडूवरती हल्ला चढवलाय आणि बॉलने पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. थँक्यू. बघा मिलनने कशा पद्धतीने हा स्ट्रोक खेळलेला आहे. या इनिंगमधला हा पहिला षटकार आहे. एक चौकार सुद्धा आपण पाहिलाय या इनिंगमध्ये. विकी काले, देवेंद्र काले यांचं आगमन. देवेंद्र आपलं स्वागत आहे. बघा कनेक्ट प्रॉपरली झाला होता आणि त्या कारणाचं बघितलं आपण हा षटकार पाहायला भेटला. 19 वरती 3 हे समीकरण पाहायला मिळतंय. ओ इन द एअर. प्रकाश चेंडूच्या खाली जातोय, चूक कोणती करत नाहीये, गडी बाद. डीजे नारिंगी संघासाठी मिलन होते, पण मुंबई मास्टर्ससाठी मिलन होते ज्याने षटकार लगावला, पण दुसऱ्याच बॉलवरती लगेच संभूच्या दिशेने परतल्यात. आणि त्या मिलनला पाहून नारंगीच्या मिलनची आठवण होते. म्हणजे ते सेम टू सेम दोन्ही त्याच पद्धतीनं मैदानावरती जाणवत आहेत. धावा धावफलकावरती 19 धावा 4 गडी बाद. आणि नुकताच मी उल्लेख केला विकी काले, देवेंद्र काले यांचा उल्लेख केला. आणि उल्लेख काय केला तर नारंगी संघासाठी ज्यांना खऱ्या अर्थानं 5 वर्ष क्रिकेट खेळलं, लेदर क्रिकेट, टेनिस क्रिकेट, अशा सर्व पद्धतीचं क्रिकेट हे विकी काले, देवेंद्र काले यांनीही खेळलेलं आहेत. आणि आज पुन्हा एकदा या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या या आपल्या घरच्या मैदानावरती दाखल होत आहेत. त्यांचंही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. आणि 25वे वर्ष आहेत, रौप्य महोत्सव आहेत. मग रौप्य महोत्सवामध्ये प्रत्येक जण आज या ठिकाणी दाखल होणार आहेत. केलं सर?
19 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा प्रकाश. अजूनही बघितलं आपण 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. मनोज येतोय. नौका खेळाडू उजव्या हाताचा फलंदाज पिंकरपडा या गावातून बिलॉंग करणारा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. चेंडूला बघितलं, सोडून दिलंय. वाईटचा इशारा येतोय. यस, थर्ड अंपायर देखील चेक केलं जाईल. थर्ड अंपायर कडे सध्या डिसिजन आलंय. चर्चा आहे. आता प्रकाश पाटील चेहऱ्यावरती स्माईल आहे, पण थोडस अतिरिक्त करण्याचा प्रयत्न होतोय की काय असं मैदानावरती जाणवत आहे. पण फायनलचा मॅच आहे, महत्वाचा मॅच आहे. चेक केलं जात आहे, चेक केलं जात आहे. ॲक्शन रिप्ले आपल्यापर्यंत स्क्रीनवरती दाखवला जाईल. पुन्हा एकदा काय गोष्टी घडल्यात. क्रीजच्या मध्ये बॉल आहे, त्यामुळे पंच सांगतील यस डेफिनेटली वाईट असेल. एक्स्ट्रा रन वाईटच्या स्वरूपाने मात्र ऍड होणार आहेत. धावफलकावरती आपण धाबा पाहिला तर जाऊन पोहोचतात 20 रन ऑन दी बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रकाश समोर जर पाहिलं तर बॅटर आहेत मनोज. आतापर्यंत षटक जर पाहिलं थोडंसं लांबलंय, थोडंसं मोठं षटक झालंय, ज्यामध्ये ती ऑन साईडला मनोज. मोठा फटका काढण्याचा बघितला आपण मोहामध्ये होते, मात्र बघितलं आपण उदय येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण उदयच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पहिल्यांदा झेलला टिपण्यासाठी मला आले होते, नंतर बघितलं चेंडू कदाचित वरून उडून जाईल, त्या कारणात चेंडूला त्यांनी फील्ड केलं. धावा येत आहेत, धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 20 यादव सिंग 20. गोलंदाज आहेत रेडी. तिथून शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये कळलाय. उदय पाटील चेंडूवरती येतोय, कधी कॅच सोडत नाही. उदयने घेतलाय कॅच, मिळाली विकेट. बॅटर मैदानावरती होतात फैल. OUT गॉन. तीन ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 21 धावा. काही स्वागत सन्मान त्या ठिकाणी होणार आहेत. तुकाराम सर त्यानंतर जॉईन होणार आहेत. 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 21 धावा. मी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतो, पण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन थांबायचे आहेत. गावदेवी धानिवचा संघ असेल, त्यांच्या जोडीनं आपण संघ पाहिला तर मॅचमध्ये कळताना आपण संघ पाहणार आहोत. गावदेवी धानिवच्या अगेन्स्ट क्रियांश 11 खारबाव या दोन संघादरम्यान मॅच होईल. ॲक्शन रिप्ले 5 स्क्रीनवरती. प्रकाश पाटीलचा बॉल शॉर्ट बॉल होता, पुल करायचं होतं, लवकर पोझिशनमध्ये आले, परंतु तेवढी ताकद नाही वापरू शकले. चांगला कॅच कॅरी केला उदय पाटीलनं. 3 षटकांचा खेळ इथून संपला गेला. कैलास सर नक्कीच बघितलं आपण. यानंतर बघितलं आपण तर खारबाव वर्सेस बघितला धानिव. हा मोठा सामना, कारण बघितला फायनलचा तो सामना पाहायला भेटणार आहे. एका बाजूने विश्वनाथ जाधव अँड कंपनी, तर दुसऱ्या बाजूने बघितलं आपण यस तुकाराम मंगीला. एक कॅश प्राईज झाले या मास्टरच्या सामन्यासाठी. कॅश प्राईज झालंय लागोपाठचे 3 चौकार 5,000 रुपये आणि लागोपाठचे 3 षटकार 10,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. श्री दशरथ गजानन पाटील यांच्याकडनं कॅश प्राईज एक आलंय. लागोपाठचे 3 चौकार 5,000 आणि लागोपाठचे 3 षटकार 10,000 रुपये. ऑटो कॉम्बॉक्स येस पारितोषिक असेल. समाजसेवक आदरणीय दशरथ पाटील साहेबांच्या माध्यमातून ते पारितोषिक असणार आहेत. सुवर्ण संधी आता तुमच्यासाठी मैदानावरती असणार आहेत. 3 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपला गेला. सध्या आपण पाहिलं तर सन्माननीय अतिथी आहेत, ते सध्या व्यासपीठावरती स्थानपन्न आहेत. हे सर्व व्यासपीठ या ठिकाणी मात्र दाखवलं जातं. स्क्रीनवरती आपण पाहू शकतायत जे सर्व सन्माननीय अतिथी, काही प्रेक्षक वर्ग या मॅचचा आनंद घेतात, तिथून आपण पाहू शकतायत. हे सारे प्रेक्षक वर्ग आहेत. हे प्रेक्षक वर्ग या संपूर्ण मॅचचा आनंद घेण्यासाठी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्वांचं काही कोपरी संघाचे रामचंद्र पाटील आहेत, राजेश शोगे आहेत, मनीष पाटील आहेत. तिथून आपण या प्रेक्षकांना सध्या पाहू शकतात. ऑन स्क्रीन कॅमेरामध्ये ही दृश्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हे प्रेक्षक वर्ग आहेत. क्रिकेटला पाहण्यासाठी आज या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती आणि 40+ क्रिकेट खेळताना पण त्यांनाही पाहिलेलं आहेत. राजेश शोगे यांनाही पाहिलं, रामचंद्र पाटील यांनाही पाहिलेलं आहेत. परंतु आज एन्जॉय करण्यासाठी आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी दाखल झाले आहेत. 3 ओव्हरचा खेळ सर या ठिकाणी संपला गेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले मैदानावरती घेतला गेला आहे. आता बॅटिंग पॉवर प्ले मध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल याचं धावतं समालोचन पुन्हा कैलास सर आहे जॉईन असतील. आणि अशावेळी गोलंदाजी मार्क्सवरती आणले गोलंदाज महेश पाटील, अनुभवी खेळाडू. एका बाजूने मनोज पेंकर पाड्याचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. दुसऱ्या बाजूने बघितलं आपण गोलंदाज सज्ज होत असताना महेश. ऑन साईडला चेंडूला बघितला, डीप मध्ये खेळलाय चेंडू, काय गॅप मध्ये निघून जाईल का? यस, इट इज 1 बाउन्स फॉर यर.
वन बाउन्सच्या रूपाने बघितलं गॅपमध्ये चेंडू निघून जातोय चौकारासाठी. चला गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मुंबई मास्टर्स वर्सेस कोपरी मास्टर्स या सामन्याकडे येऊया. डीजे महेशने चांगला चेंडू हाताळला होता, परंतु बरोबर तो गॅपमध्ये चेंडू पडला आणि त्या कारणासह बघितलं ते चेंडू सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. मनोज यांच्या बॅटमधून तो चौकार पाहायला भेटला आणि पहिला चौकार मनोज यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. मनोज वैयक्तिक 5 वरती खेळतोय, तर बघितलं आपण नागेशांना अजूनपर्यंत खातं उघडायचंय. डीपमध्ये चेंडू निघून येतोय, वन बाउन्समध्ये चेंडू अडवला जातोय, सिंगल आले या ठिकाणी. सिंगलच्या पद्धतीने धावांची गती पुढे सरकली जाईल. बघितलं आपण 26 या धावसंख्येवरती 26. 26 धावा धावफलकावरती लगावल्यात. 5 गडी बाद झाल्यात. मुंबई मास्टर्स आणि कोपरी मास्टर्स चालू असलेलं सध्या रंगतदार मॅच आपण पाहतायत आणि महत्त्वाचा मॅच आहे, फायनलची मॅच आहे. 40+ हा मॅच आहे मैदानावरती आणि 40+ काउंटर अटॅकही करणं जाणतायत. पुढे खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने पुढे येतात, बॉलला अडवलाय, फेक करतायत. एकच धाव या ठिकाणी मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 27. 27 धावा, 5 गडी बाद, 5 षटकांचा मॅच आहे. 3.3 चेंडू फेकून झाले आहेत. 9 बॉलचं कळ अजूनही मैदानावरती बाकी आहेत. कैलास सर 9 चेंडूमध्ये विचार सुरू आहे मुंबई मास्टर्स संघाकडून. इथून कमीत कमी 15 ते 17 धावा. होय, नक्कीच 15 ते 17 धावा यायला हव्या. महेश पाटील, मनोज आत गेले होते, फाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, अगोदर ओळखलं होतं. बघितलं महेश पाटलांनी त्यांना. कमबॅक करतोय नागेश त्या ठिकाणी. कमबॅक करताना पाहायला मिळाले. निर्धाव चेंडू मैदानावरती टाकला गेला. 3.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावा धावफलकावरती आहेत 27ला 5 विकेट. प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला मैदानावरती करायची आहेत आणि मेहनत करून आज तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये पुढे यावं लागेल. महेश पुण्यात आपण पाहिलं तर भिरकावण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र चाललाय डीपमध्ये. खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे आलायत, बॉलला अडवलाय, फेकी करतायत. तोपर्यंत एक धाव आहे, ती एक धाव मात्र मैदानावरती घेतली जाईल. एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 28. 28 धावा, 5 गडी बाद. नक्कीच 28 धावा फलकावरती पाहायला मिळतात. नागेश द मॅन फ्रॉम उमेलमानचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एका चेंडूमध्ये षटकार हवा होता, त्यावेळेस एक्सरच्या मैदानावरती बघितलं नागेशने तो षटकार मारला होता आणि नारंगीच्या अगेन्स्ट तो षटकार मारला होता. धनंजय याही आठवण ताज्या आहेत, म्हणजे नागेशचंही वर्णन आहेत. दुसऱ्या बाजूने महेशही आहेत, तेही कमबॅक करणं जाणत आहेत. महेश आणि नागेश असे चालू असलेली रंगतदार सध्या लढत आपण मैदानावरती पाहतायत. फुल टच डिलिव्हरी, लोअर फुल टच, कनेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय का? यस, डेफिनेटली फ्लाईट देण्याचा प्रयत्न आणि शेवटच्या बॉलला पाठवलाय सरळ सीमा पार. मिळतं धावा 6, षटकार. चेंडू हाताळला होता महेशने, त्या कारणाचा चेंडू पिक केला. महेशने 13 धावा बघितला आपण या षटकामध्ये खर्च केले. 8.50चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटक अजूनही बाकी आहे. कोणताही संघ जिंकू दे मी म्हणेन, परंतु हा आपला खेळाडूचा विजय आहे. कारण बघितलं आपण हे आपलेच मास्टर कपचे खेळाडू आहेत. धनंजय पाटील, काय म्हणायचंय? येस, डेफिनेटली. आणि अग्रिकोली सामाजिक संस्था म्हटलं तर मी म्हणेन की कुठली आपल्या ज्या महत्त्वाच्या खास करून आहेत संस्था, पैशाला व्हॅल्यू नाही तिथे. तिथे फक्त आणि फक्त क्रिकेटला वेळले आहेत, माणुसकीला वेळले आहेत. म्हणजे आपले मैत्रीपूर्ण संबंध कशा असायला हवे. आणि सुरुवातीला एका गोष्टीचा मी उल्लेख करायचा केला सर, आपण एका गावामध्ये जायचो, दुसऱ्या गावामध्ये आपली ओळख होती का? एवढी नाही होती. पण मास्टर्स क्रिकेटमुळे संपूर्ण गाव आपल्याला ओळखू लागला. हेही मास्टर क्रिकेटचं उदाहरण आहे. म्हणून मास्टर क्रिकेट एवढं अग्रेसिव्ह क्रिकेट, एवढं पुढे क्रिकेट चाललंय ना सध्याच्या घडीला, तेवढा अग्रेसर खेळ हा मास्टर क्रिकेटचा नेहमी आपल्याला पाहायला मिळाला आहे. आणि त्यामधील 2 संघ आहेत, मुंबई मास्टर आहेत, दुसऱ्या बाजूला कोपरी मास्टर आहेत. नक्कीच हे जुने हिरे आहेत, ओल्ड इज गोल्ड ज्याला म्हटलं गेलं आहे ना. आणि यांचे जे सामने असायचे ते पूर्वी 8 षटकांचे, 10 षटकांचे, 12 षटकांचे आपण पाहिलेत. यांचं क्रिकेट होतं मी म्हणेन. उजव्या हाताने फाईन वळलेत, बघितलं आपण फलंदाज सिंगल आले या ठिकाणी. आणि पूर्वीचं क्रिकेट बघितलं आपण ना तर MRIच्या चेंडूने व्हायचं. आणि MRIचं क्रिकेटचं म्हटलं ना ते टफ क्रिकेट. आताचं क्रिकेट वेगळं आहे, परंतु ते पूर्वीचं टफ क्रिकेट होतं. 50 धावासुद्धा फार महत्त्वपूर्ण असायच्या 8 षटकांमध्ये मी म्हणेन. आणि MRIचा चेंडू मांडणं प्रत्येकाला शक्य होतं का? हेही नव्हतं.
MRI चा चेंडू मारणं शक्य प्रत्येकाला नव्हतं आणि जो मारायचा ना आजच्या काळामध्ये नाही शक्य ते ह्या गोष्टी नाही शक्य. आपण चर्चा त्या गोष्टीवरती करणार आहोत. पुढचा बॉल किशोर किनी आहेत या मैदानाचा अनुभव आहे आणि सुरुवातीला नारंगीसाठी क्रिकेट खेळलाय 40+ साठी. तो खेळाडू किशोर किनी मैदानावरती आहेत. चांगली गोलंदाजी करतोय. हार्ड लेनचा वापर करतोय. पहिले 2 चेंडू किशोर किनी यांच्या नावावरती जातील. हो नक्कीच किशोर कोहली बघितला एक चांगला गोलंदाज मानला जातो आणि आज बघितला कोपरी संघाच्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते 2 चेंडू 1 डॉट गेला या ठिकाणी आणि पुन्हा एकदा अजूनही बघितलं आपण 4 चेंडू शिल्लक असताना किशोर सज्ज होत असताना उजव्या हाताने ऑन साईडला हा चेंडू बघितला सीमारेषेकडे निघून जाईल का कारण डीप मध्ये हा चेंडू निघून जातोय चौकारासाठी चौकार येतोय 4 धावा आलेत धावांची गती पुढे सरकली जाईल यात काही शंका नाही आहे. जेव्हापासून बघितलं आपण नागेश आलाय ना तेव्हापासून मुंबई मास्टर्ससाठी बघितलं थोडासा वेग आलाय. नागेशला बघितलं 4 चेंडू 11 धावा त्याच्या नावावरती आपण पाहायला मिळत आहेत. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता चेंडू बघितला थोडासा वळला आणि त्या कारणाचा संधी प्राप्त झाली नागेश यांना. धनंजय 4 धावायला 4 धाव्याने संघाची धावसंख्या 39 धावा 5 गडी बाद. चांगली बॅटिंग मैदानावरती आतापर्यंत करत असताना पाहायला मिळतात. 4.3 चेंडूचा खेळ संपला गेलाय. उर्वरित 3 बॉलचा कळ मैदानावरती बाकी आहेत. किशोर किनी पुन्हा एकदा शॉर्ट बॉल आहे. पुल करण्याचा प्रयत्न प्रॉमिसिंग स्ट्रोक म्हणता येणार नाही परंतु हरेश्वर पाटील बहुधा वेळी झेल नाही सोडत. चांगला कॅच कॅरी केला. पुढे पाठीमागे जाऊन मिड ऑफच्या थोडंसं बाहेर आले आणि हा कॅच कॅरी करत असताना फलंदाज नागेशला परतावा लागेल. तंबूच्या दिशेनं एक तेरी तो एक मेरी ह्याचं प्रत्यक्षीकरण. पिंकरपाडा म्हटलं की नक्कीच मीरा गाव आपल्याला आठवेल. पिंकरपाडा म्हटलं की जस्ट बघितलं आपण चेक नाक्याच्या जस्ट बाजूला हा गाव आहे मी म्हणेन आणि त्या गावातील बिलॉंग करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी. किशोरने चेंडू हाताळला होता आणि व्हॉट अ कॅच दॅट वॉज फ्रॉम हरेश्वर पाटील. खरोखर कोपरी गावाने अनेक खेळाडू दिलेत मग तो हरेश्वर पाटील असू द्या राजू असू द्या मग तो खास करून बघितलं तर मी म्हणेन स्पेशली बघितलं आपण तर भरत पाटील असू द्या तर खास करून बघितलं आपण लेदर क्रिकेटचा रवी पाटील असू द्या अनेक खेळाडू बघितलं आपण कोपरी गावाने दिलेत. धनंजय पाटील येस डेफिनेटली आणि खरं आता सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट आहेत. त्या 40+ क्रिकेटमध्ये कोपरी मास्टर्सचा संघ मैदानावरती आपण खेळताना पाहतात. 39ला 6 विकेट आहेत. पुढचा बॉल हो यावेळेचा बॉल आपण पाहिलं तर ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल आहेत. आउटसाईड ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न पंच व्हायला 2 बॉल इथून 2 थबीमध्ये करतात सांगतात. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ते मात्र 40 धावा. आज नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं जे आयोजन केलं गेलं ना खऱ्या अर्थानं त्यांनाही मात्र सलाम देण्यासारखं असणार आहे. फटका बॅटच्या पुरेपूर रेंज मध्ये आलाय का यस रेंज मध्ये आलाय आणि रेंज मध्ये आलेला बॉलला पाठवून दिलाय सरळ स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट सिक्सर. सेहेचाळीस धावा फलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकामध्ये कमी धावा होत्या मुंबई मास्टरच्या. त्याच्यानंतर बघितलं मागच्या 2 षटकामध्ये धावांचा वेग थोडासा वाढलाय आपण बघितलं तर. गेअर चेंज केलाय. टॉप गेअर चेंज केला. धावा फलकावरती 46 46 वरती 6 विकेट. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहेत. गेम प्लॅनिंग आता मैदानावरती आखले जात आहेत. इथून शेवटचा बॉल कशा प्रकारे असणार हे पाहण्यासारखं असेल. किशोर किनीच्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा आल्यात. 1 विकेट 2 मोठे फटके 1 सिक्सर 1 चौकार 1 विकेट 1 सिंगल डॉट वाईड सर्व काही पाहायला मिळालेलं आहे. नक्कीच हेमंत उदय त्याच्यानंतर प्रकाशने अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं. महेश पुन्हा एकदा कोट्यासाठी आला आणि त्याच्यानंतर बघितलं आपण तर किशोर बघितलं आपण आला शेवटच्या षटकासाठी. इथे मात्र बघितलं आपण तर वाईटचा इशारा येतोय. अवंतर धावात भर होते. अवंतर धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते. बघितलं आपण 47 या धावसंख्येवरती. 1947 साली बघितलं आपण तर आपला भारत स्वतंत्र झाला होता. 1972 साली बघितलं आपण रौप्य महोत्सव साजरा केला होता भारताने. इथे मात्र बघितलं 2000 साली बघितलं आता मात्र बघितलं 2000 इथे मात्र बघितलं आपण ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. 2000 मध्ये बघितलं आपण मैदानाची उद्घाटन झालं आणि त्याच्यानंतर बघितलं आपण 2024 मध्ये आपण रौप्य महोत्सव देखील साजरा करतोय. धनंजय पाटील नक्कीच त्या गोष्टीची चर्चा होईल परंतु 2 टीम कॅप्टन 2 टीम कर्णधार विनंती असेल गावदेवी धानीव
आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम असेल क्रियांश इलेव्हन खारबाव. एक संघ आपल्या वसई तालुक्यातील एक गाविक संघ म्हणून आपण ज्यांना पाहिलाय तो गावदेवी दानिवचा संघ विश्वनाथ जाधव आणि त्यांची टीम असेल. आणि दुसऱ्या बाजूला असेल टीम वसई तालुक्याच्या बाहेरील एक गाविक संघ म्हणून आज या मैदानावरती आपण ज्यांना पाहिलाय तो संघ असेल क्रियांश इलेव्हन खारबाव, प्रणय पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी या, लगेचच आपण करूया टॉस. धन्यवाद धनंजय पाटील. आपण टॉस करणार त्याच्या अगोदर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान इथून केला जाणार आहे. व्यासपीठावरती मान्यवर आपण पाहतोय सन्माननीय श्री प्रभाकरजी कासार आहेत. भाताणे गावातील असं व्यक्तिमत्व नेहमीच सर्वांना परिचित आहे, पण थोडीशी ओळख आपण या ग्राउंडच्या माध्यमातून त्यांची जी जवळीक आहे त्याविषयी आपण चर्चा करणार. कारण ज्यावेळेला या मैदानाची रचना करायची होती, मैदानाची आखणी करायची होती, त्यावेळेला आमच्या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाने खऱ्या अर्थानं त्यावेळेला नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ होतं ते NCC होतं. NCCनं म्हणजे आमच्या नारंगी गावानं एक लॉटरी स्कीम आणली होती की 500 रुपयाचं तिकीट होतं आणि त्याच्यातनं मिळणारा फंड आणि त्याच्यातनं आम्ही मैदान उभारणी करण्यात होतो. त्यावेळेला बहुतांशी म्हणजे आजूबाजूच्या प्रत्येक गावानं आम्हाला सहकार्य केलं होतं, जसं आम्ही उल्लेखही केला आहे. पण जो विरारच्या पूर्वेकडचा भाग होता, चांदीप, नवसई, भाताणे, आडणे, कशीत कोपरचा, खानिवड्याचा परिसर असेल, पूर्ण शिरसारचा परिसर, त्या विभागामध्ये त्या गावामध्ये जात असताना आणि तिथे आम्हाला जो प्रतिसाद लाभत होता त्याच्यामध्ये महत्त्वाचं नाव होतं ते भाताणे येथील श्री प्रभाकर कासार यांचं. कारण त्यांनी दिलेलं त्यावेळेला सहकार्य खऱ्या अर्थानं आज जे आपण मैदान बघतोय ना, पण त्या मैदानाची पहिलं रचना होत होती, आखणी होत होती आणि त्यासाठी लागणारे जे फंड जो जमवायचा होता त्यावेळेला खऱ्या अर्थानं प्रभाकरजी कासार यांनी दिलेलं योगदान फार महत्त्वाचं होतं आणि त्यांचाच आपण इथे यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. कारण असे बरेच व्यक्ती आहेत ज्याने मैदानाच्या उभारणीमध्ये आम्हाला सहकार्य केलं, त्यांचा इथे शुभ सन्मान टाळ्यांच्या गजरामध्ये केला जातोय. प्रभाकरजी कासार म्हणून काही लोकांची ओळख होणं सुद्धा आवश्यक आहे. जसं मी श्री महेश हरी पाटील यांच्याबद्दल म्हटलं होतं की महत्त्वाचा वाटा होता त्या पूर्व पट्ट्यातील भागामध्ये जात असताना एक जे नाव होतं प्रभाकरजी कासारजी. थँक्यू. कारण आपण दिलेली त्यावेळी साथ म्हणून कदाचित आज हे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचे मैदान आहे ना, आज असं वेगळ्या रूपानं दिलं. नक्कीच आपण असं नसतं व्हायचंही चांगलं त्यावेळेला केलेलं आपण सहकार्य नेहमीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आठवणीत ठेवेल. धन्यवाद तुकाराम बांगेला, चांगली माहिती. 1 मिनिटासाठी परत एकदा थांबेल कारण मागचा मॅच जो झाला होता कॅप्टन इथे आले, पण मागचा मॅच जो क्रियांश इलेव्हन खारबाव आणि दुसऱ्या बाजूला आईसाई 29-28 जुचंद्रमध्ये झाला होता. अटीतडी झुंज होती आणि त्यामध्ये 2 खेळाडू असे होते. म्हणजे म्हटलं होतं का आता सुरू केला मॅच त्यांनी, सू फॉर सुरोज आणि रू फॉर ऋषभ यांनी जो मॅच सुरू केला होता आणि सुरू करताना मॅचला फिनिश केलं होतं तर त्यांच्यासाठी कॅश प्राईज झालंय. सूरज पाटीलसाठी 3000चा कॅश प्राईज आहे आणि ऋषभ काटे यांच्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. हरेश्वर पाटील खार्डीचे ज्यांच्या माध्यमातून हा संघ क्रियांश इलेव्हनचा संघ खेळतोय त्यांच्यासाठी हे कॅश प्राईज आहे. तर आपण दोन्ही खेळाडूंनी या, सर्वप्रथम दोन्ही खेळाडूंनी या. ऋषभ काटे आणि दुसऱ्या बाजूला सूरज पाटील. आपल्याला विनंती आपण या मॅच नंतर आपण NCC चषक 2024च्या रौप्यमोही वर्षाची ती फायनल आहे. एका वेग संघ आणि वसई तालुक्याबाहेर जे संघ होते त्यामधली फायनल गावदेवी दानिव आणि दुसऱ्या बाजूला क्रियांश इलेव्हन खारबाव या 2 संघामधला फायनलचा मॅच यानंतर पाहणार आहोत. तर पहिला विनंती आहे सूरज पाटील आणि ऋषभ काटे आपण या. स्वागत आहे पुण्यात सर्व क्रिकेट रसिक खेळाडू या सर्वांचं पुन्हा या रौप्य महोत्सव NCC क्रिकेट क्लब नारंगीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर क्रिकेटचा रणसंग्राम मैदानावरती होतोय सुरू, जिथून 2 मास्टरचे संघ आहेत. एका बाजूने मुंबई मास्टर आहे, दुसऱ्या बाजूने कोपरी मास्टर विरारचा संघ आहेत. एक ब्रेक, एक धून आणि त्याच्यानंतर पुढे या मॅचच्या दिशेने
तीच महत्त्वाची होती. तर तिथूनही त्या गावातनं कोणी प्रतिनिधी असेल तरी आपण सुद्धा या, कारण त्यावेळी खानिवडे गाव असेल, कशीत कोपर, तानसा, शिरसाट, चांदीप, नवसई, भाताणे आणि ही सर्व गावांनी दिलेली साथ त्या पूर्वपणे दिली. जसं आम्ही वैतरणापर्यंतचा प्रवास पहिल्या दिवशी उल्लेख केला होता, तसाच प्रवास त्या बरोबर मुंबई अहमदाबाद हायवेच्या पूर्वेकडच्या गावांनी सुद्धा प्रतिसाद दिला होता. तर तिथूनही जरी असलं तरी त्यांचाही आपण इथे शुभ सन्मान या डोपे महोत्सवावर्षी करणार आहोत. नक्कीच चर्चा त्या गोष्टीची होणार आहेत आणि खऱ्या अर्थानं 25व्या वर्षामध्ये सर्वांचा मान सन्मान करणारं आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आयोजन कमिटीचं मात्र प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ॲक्युरेट लक्ष आहेत आणि प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान या ठिकाणी मात्र करण्याचं जे खास करून काम आहे ते मात्र या ठिकाणी NCCची संपूर्ण आपण टीम या ठिकाणी मात्र बजावत असताना आपण पाहू शकतायत. कोपरी मास्टर आणि मुंबई मास्टर्समध्ये चालू असलेला मॅच टार्गेट मैदानावरती ठेवलं गेलं आहे. इथून आपण पाहिलं तर टार्गेट आहे मैदानावरती 49 धावेंचं. स्ट्राईक एनवरती उदय पाटील, नॉन स्ट्राईक एनवरती हरेश्वर पाटील. एक खेळाडू आपण पाहिलं तर नवघरचा स्टार सध्या स्ट्राईक एंडला उदय. पहिल्या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चिरवणी बॅटचा संपर्क नाही झाला. आव्हान एक मिनिट थांबेल, कारण या मैदानाशी किती एकजूट आहे किंवा या मैदानाशी कसे संबंध झाले. तुर्तास वाढीवचे एक ज्येष्ठ असं म्हणजे क्रिकेटपटू सुद्धा होते आणि एक दादी क्रिकेटप्रेमी आता मैदानावरती आहेत मोरेश्वर भोईर. त्यांनी तर म्हटलं की या मैदानावरती येणं, मॅच पाहणं म्हणजे एक पर्वणी आहे आणि गेले 9 दिवस ते न चुकता या मैदानावरती येतात. मोरेश्वर भोईर यांच्यासाठी जोरदार टाळ्या, कारण गेले वाढीवकडनं आणि सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत, पण गेले 9 दिवस या मैदानावरती येतात. हे प्रेम आहे, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाशी जुडलेलं प्रेक्षकांशी ते नातं आहे, आपुलकीचं नातं, स्नेहबंध जो जुळले गेले आहेत त्याचं प्रतीक मोरेश्वर भोईर जे वाढीवचे आपण प्रेक्षक पाहतोय. धन्यवाद तुकाराम मांगेला, चांगली माहिती. कारण तुकाराम मांगेला म्हटलं एक चांगले विकेट किपर, लेदर क्रिकेटसुद्धा खेळलेले आहेत आणि एक समालोचक देखील आहेत. भरपूर माहिती आहे मी म्हणेन आणि गुड मी म्हणेन तुकाराम मांगेला. थँक्यू. नक्की मोरेश्वर भोईर काकांचं वर्णन करायचं झालं तर कुठेही स्पर्धा असू द्यात, सफाल्यामध्ये असू द्यात, त्याच्या बाहेर असू द्या, पालघरमध्ये असू द्यात, आवर्जून ते पहिल्या सामन्यापासून उपस्थित असतात. बॅकवर्डला गेले, कटकरण्याचा प्रयत्न, खेळाडू मात्र तिथे बीट झालाय. बॉल निघून जाईल का? यस, डेफिनेटली बॉल निघून जाईल. सरळ सीमा पार, मिल्टन दाबाचार, NCC चषकातील सुपर डुपर हिट चौकार. आज बाहेरून आलेले आपले जे सर्व प्रेक्षक वर्ग या मैदानाचं आणि त्याचं नातंही जुळलं गेलाय. चेंडू हवेमध्ये खेळला, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफचा नाही अडवू शकणार. बॉल निघून जाईल सीमा पार, बॅक टू बॅक आलेला दुसरा चौकार. थँक्यू. थँक्यू. झाली आता इथून शेवट थोडस कशा प्रकारे या स्पर्धेचा होणार आहे तेही महत्वाचं. पण सध्या तिथून आपण पहिला अपील झाली होती विकेट किपरच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू मैदानावरती आला, षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. एक षटकाचा खेळ संपलाय. कैलासरांना थोडासा कमी वेळ दिला होता, पण हे षटक तुम्हाला देणार आहोत. 10 धावा पहिल्या षटकामध्ये मैदानावरती कुठल्या गेल्यात आणि 10 धावा 2 खेळाडू उदय पाटील असतील, हरेश्वर पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. ह्या 10 धावा घेतल्या गेल्यात. एक छोटासा ब्रेक, टार्गेट 49 धावेंचं मैदानावरती. एक मिनिट थांबेल मी धनंजय. या स्पर्धेच्या निमित्तानं एक असा खेळाडू आलाय, आमचा सहकारी आलाय आणि त्यानं नारंगीसाठी चांगलं क्रिकेट खेळलंय. जसा धनंजय पाटीलने उल्लेख केला, तिथून वाड्यावरनं विरारच्या दिशेने केला प्रवास, वाया नारंगी केलाय त्याने. विरारला आला पण वाया नारंगी केलाय. असा आमचा मित्र आहे विकी काळे आहेत आणि त्यानं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य सुद्धा दिले. खेळत असताना जपलेली ती आपुलकी आहे, त्यांचा इथे शुभ सन्मान केला. एक चांगलं क्रिकेट मग लेदर क्रिकेट खेळलंय, टेनिस क्रिकेट खेळलंय आणि आज जर बघितलं तर वाडा परिसरामध्ये सर्वात मोठं क्रिकेटचं एक आयकॉन खेळाडू म्हणून ज्याला पाहिलं जातं, त्याने सुरुवात याच नारंगीच्या मैदानावरती आणि नारंगी संघाकडनं केली होती आणि त्यांचा इथे शुभ सन्मान नक्कीच केला जाणार आहे. कारण सध्याच्या घडीला देणगी पाहतोय कमलेजी म्हात्रे जे अध्यक्ष आहेत अग्री कोळी सामाजिक संस्थेचे आणि राजेजी पाटील आहेत आणि त्यांचा इथे शुभ सन्मान
इथून केला जाणार आहे. विकी काळे यांचा शुभ सन्मान नक्कीच केला जाणार आहे. कित्येक सामने ते जिंकून दिलं. एक सीझनची टाय मॅच अजून आठवते, सुपर ओव्हरवाली, आणि विकीनं ठोकलेला तो चौकार ऑफ साईडला, तिथून आपल्याला अजून आठवतो. 2015 होता विकी, त्यावेळेला टाय मॅच खेळला होता या मैदानावरती लेदरचा. एक मोठी स्पर्धा होती. तर विकीचा इथे सन्मान केला जातोय, कारण आमचे सोबती आहेत, सहकारी आहेत, ज्यांना क्रिकेटही खेळले आणि आज नारंगी ग्रामस्थ क्रीडामध्ये या रौप्यमय जे वर्षासाठी त्यांनी दिलेलं योगदान आपण पाहतोय. बऱ्याच गोष्टीवरती चर्चा होईल, कारण रौप्य महोत्सव आपण सांगताच्या दिशेनं चाललोय, तर बऱ्याच गोष्टीवरती चर्चा तिथे केली जाणार. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू तुकाराम मंगेला. 24 चेंडूमध्ये 39 धावांची अजूनही गरज आहे. 10 धावा झाल्यात. ऑन साईडला दिस इज हरेश्वर पाटील, मात्र गडी बाद होतोय या ठिकाणी. फुल टॉस चेंडू बॅट वरती घेतला होता हरेशने, मात्र बघितलं आपण क्षेत्ररक्षक होता. यस पुन्हा एकदा, तुकाराम. मागचा मॅच पाहिला होता, ज्या मॅच मध्ये धुवाधार फलंदाजी ज्या दोन खेळाडूंनी केलेली आहे, त्यांना ते जे कॅश प्राईज झालं होतं ते देण्यात येईल. सूरज पाटील आपण या 3000 रुपये आपल्यासाठी आहेत. हरेश्वर पाटील खार्डी यांच्याकडनं एक कॅश प्राईज होता 3000 रुपयाचं. क्रियांशील इलेव्हनचा संघ ज्यांच्या माध्यमातून खेळतोय त्यांच्यासाठी हे 3000 रुपयाचा कॅश प्राईज. जोरदार टाळ्या, कारण अप्रतिम फलंदाजी सूरज पाटीलने केली होती आणि सूरजसाठी हे 3000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. पण सूरजने केलेली फलंदाजी आणि ऋषभने दिलेली साथ. ऋषभ आपण पण या, कारण ऋषभसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज होतं. हरेश्वर पाटील खार्डी यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अप्रतिम खेळ दोन्ही खेळाडूंनी केला होता. नक्कीच आपल्या शुभेच्छा सुद्धा राहतील, कारण आता फायनलचा मॅच आपण खेळणार आहोत. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्सच्या दिशेने. मास्टरचा 40+ फायनलचा मॅच चालू आहे. आता यानंतर जो महत्त्वाचा मॅच असणार आहे NC चषक 2024 कोण पटकावणार त्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन टीम येतीलच मैदानावरती, पण तुर्तास जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेनं. नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पुन्हा आहेत. इथून कैलास सर आहेत. 10 धाब्यांवरती एक गडी बाद परतला. नवीन बॅटर मैदानावरती संजय गरत दाखल होताना पाहायला मिळतात. शिवनसई गावचे उपसरपंच म्हणून आपण ज्या खेळाडूला पाहिलेले आहेत ते खेळाडू संजय गरत सुद्धा मैदानावरती येत आहेत. आणि सर या खेळाडूच्या नावाची देखील चर्चा आहेत. सकाळी त्यानं साखरेचं एक मैदान सुरू आहे, त्या साखरेच्या मैदानावरती एक स्पर्धा सुरू आहे. त्या स्पर्धेमध्ये ओम साई शिवनसाई संघाच्या माध्यमातून एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन आज या मैदानावरती पुन्हा दाखल झाल्यात. ते संजय गरत स्ट्राईक एंडला मैदानावरती आहेत. संजय गरत बघितलं आपण बऱ्याच वेळा या मैदानावरती देखील खेळलेले आहेत, आणि बघितलं आपण आज या ठिकाणी मास्टर कपमध्ये पुन्हा एकदा या फायनलच्या सामन्यावर इथे मात्र टप्पा पडल्यानंतर बघितलं आपण तर चेंडू पाठीमागे निघून जातोय. सुरेख चेंडू पाहायला मिळतोय, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. 10 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पहिला गडी बाद झाला होता बघितला हरीश यांच्या रूपाने, आणि कॅचआउटच्या रूपाने बघितला हा खेळ बाद झाला होता उदय. दोन्ही बंधू बघितला आपण, उदय त्याच्यानंतर बघितलं आपण तर नक्कीच संदेश यांची आठवण आली, काही शंका नाही आहे. नवघर गावातील स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये चेंडू निघून गेलाय. लॉंग चेस फॉर अ फिल्डर पाहायला मिळते. ज्या ठिकाणी स्क्रीन आहे त्याच ठिकाणी तो चेंडू निघून गेला होता. 2 धावा येत आहेत, आणि या 2 धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते. 12 यादव संघावरती धावा आहेत. 12 षटक मार्गस्थ आहे. दुसरं सामना सुरू आहे बघितला आपण कोपरी वर्सेस मुंबई 11 मध्ये. 1.3 चेंडू देखील संपला. धावा आहेत 12. रिक्वायर्ड रन रेट आता 10.57च्या घरामध्ये गेला. आणि बरोबर तिथून मैदानावरती जर आपण पाहिलं तर जो निर्णय कस करून घेतला होता बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय आपण जो मैदानावरती पाहिलाय त्याचा फायदा कितपर्यंत होईल. बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचा मात्र वलटात व्हाईट बॉलचा इशारा करतात. विकेट किपर अपील तर करत होते. चाणक शाळेत पाठीमागे चांगला बॉल गॅदर करण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण स्क्रीनवरती पाहिलं ना, ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत. धावफलकावरती आपण धाबा पाहिलं तर 1 रनने मात्र ऍड होता. धावसंख्या 13 वरती. 1.3 चेंडू देखील संपलाय. धाबा धावफलकावरती आहेत 13 रन. संजय स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस चेंडू, ताकद प्लस टायमिंग, वॉर अ स्ट्रोक. दिस इज अ 6 इयर. षटकार येतोय डीजे.
खुश प्लेअरही झाले, पण सर्वाधिक कैलास पाटील सर खुश कोण झालं माहिती का? हरिचंद पाटील मामाही खुश झालाय. त्यांचा संघ आहे, संघ मालक आहेत, सध्या संघ मालक आहेत, ते खुश झाल्यात. धाबा वाढल्यात 19. एक्स्ट्रीमच्या बाहेर बॉल, विकेट किपर चुकल्यात, बॅटर चुकले, विकेट किपर चुकले, पाठीमागे खेळाडूही चुकले, बॉल निघून गेलाय. पंचाचा सिग्नल व्हाईट बॉल, आणि व्हाईट बॉल वरती आलेला हा चौकार. नेहमी नेहमी म्हणजे आपण समालोचन करताना कळलं सर, 3 डीजे ऑपरेटर असे आहेत, डीजे मयूर भोईर, डीजे मयूर मांगेल आणि डीजे श्री. हे असल्यानंतर कमाल धमाल होणारच, सॉन्ग चांगले लावणारच आणि रंगतदार मॅचेसला वाढवणारच, ही त्यांची नेहमीच खासियत राहिलेली आहे. टार्गेट 49 धावांचं होतं आणि धावसंख्या सध्याच्या घडीला धावफलकावरती पोहोचले 24. 24 इज अ स्कोअर इयर. आणि 24 वर्ष देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. 2000 बघितलं आपण, 24चं वर्ष आपल्याला पाहायला मिळत आहे. यस, अजूनही बघितलं आपण 2 चेंडू शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकातील. गडी बाद स्लोराम चेंडू होता, पूर्णपणे बघितलं आपण बीट झाला. संजय गडी बाद होतोय. वेलकम डीजे. होता मिडॉनच्या डोक्यावरून खेळायचं होतं बॉलला, पण मिडॉन मध्ये खेळाडू होते, त्यांना गॅप नाही शोधू शकले आणि त्यांच्या हातामध्ये झेल घेतलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. प्रकाश पाटील, मॅन फ्रॉम टिवरी, श्री हनुमान मंडल टिवरी 40+ संघासाठी खेळणारे खेळाडू आहेत, ते मैदानामध्ये दाखल होत आहेत. या खेळाडूची नावाची देखील चर्चा राहिली आहे. आणि कैलास सर, एक स्पर्धा नुकताच पार पडली, पालघर डिस्ट्रिक्ट 40+ प्रीमियर लीग पार पडली. त्या संघामध्ये विजयी मिळवला जीवदान 11 विरारचा संघ होता. त्या संघामध्ये आपण प्रकाश पाटील यांनाही पाहिलं होतं, तेच सध्या मैदानामध्ये दाखल झाल्यात. नक्कीच प्रकाश पाटील आणि प्रताप पाटील बघितलं आपण टिवरी संघाच्या माध्यमातून बऱ्याच वेळा ओपनला खेळलेत आणि बराच काळ बघितलं आपण एक गावाच्या फॉर्मॅटमध्ये देखील खेळलेत. परंतु आज बघितलं प्रकाश बघितलं आपण तर आपल्या मास्टरच्या माध्यमातून खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही बघितलं आपण 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या बघितलं आपण तर 24. वॉट अ डिलिव्हरी, फॅन्टॅस्टिक डिलिव्हरी. बॅटच्या जस्ट खाली हा चेंडू होता आणि पाठीमागे चेंडू निघून जातोय. एंड ऑफ दी ओव्हर नंबर सेकंड. या बघा कशा पद्धतीने चेंडू हाताळला होता. नागेश देखील बीट झाला होता चेंडूला कलेक्ट करण्यासाठी मी म्हणेन. आणि प्रत्येकाच्या चेंडूवरतून ती ऍक्शन होती. ओ हो, काय काय बॉल आढळलाय तिथून, बॅटरने मिस केला पण गोलंदाजाने चांगला बॉल टाकलाय. हेही आपण पहिला म्हणतो ना, ऍक्शन रिॲक्शन खूप महत्वाचे असणार आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, धावा आहेत 20. 18 बॉलचा खेळ आहेत, 18 बॉलमध्ये 25 ची गरज आहे, पण टॉसही पाहण्यासारखं आहे. मी दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करेन, गावदेवी धानीव आणि क्रियाशील पण खारबाव, आपण या कर्णधार तिथे टॉसही केला जाईल. महत्वाचा मॅचचा टॉसही असणारच. सध्या हे पहा आपले प्रेक्षक वर्ग आहेत, बसल्यात चेअरमध्ये बसल्यात, मॅचचा आनंद घेत आहेत. कॅमेरा अगदी त्यांच्या दिशेने आलाय. कल्पेश पाटील आहेत मला वाटतं, मंडप डेकोरेटरचे कल्पेश पाटील आहेत, तिथे बसलेले आहेत. तेही या मॅचचा आनंद घेत आहेत, तेही या सामन्याचा एन्जॉय करतायत. आणि बरोबर आमच्या खाली कॅमेरामॅन मयूर मांगेला यांनाही घेतलंय. मयूरही सध्या स्क्रीनवरती आहेत. लक्ष 18 बॉलचं आहे, 18 बॉलमध्ये विजयासाठी 25 धावांची गरज आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून आपण पाहिलं तर रौप्य महोत्सव क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा हा महासंग्राम या मैदानावरती रंगताना पाहायला मिळतोय. कैलास सर, मॅच इथून हे 3रं षटक आहेत, हे 3रं षटक तेवढं महत्वाचं असणार आहे. नक्कीच सामना रंगलाय. जसं तुमचं गाणं आहे ना, सामना रंगणार आहे नारंगी गावात, तसा हा सामना रंगलाय नारंगी गावात आहे. धनंजय पाटील काय म्हणायचंय? अजूनही 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडूचा विचार केला बरोबर 25 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. कोणताही संघ जिंकू दे, कोणताही संघ पराभूत होते, जिंकणार आहेत ते आपले मास्टरचे खेळाडू धनंजय पाटील. बरोबर, बँजो पार्टी रेडी आहेत, तेही आता बँड बाजा बारा सर्व मध्ये जाणार आहेत, त्यामुळे तेही रेडी आहेत. फायनलचा मॅच आहे, त्यांना माहित आहेत. आगरी कोहली खेळाडू आहेत, आगरी कोहलीचे आपले बँजोवाली आल्यात, बरोबर ते मास्टर बँजो मास्टर आल्यात. हिट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू खेळायचा प्रयत्न, पाठीमागे
क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्या अगोदर एक धाव घेतले गेले आहेत. लेगबाईचा इशारा अंपायर्स करतात. मैदानावरती समीकरण बनलं गेलंय 17 बॉल मध्ये 24 धाब्यांची गरज आहे. माहोल बनलाय, क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये रंग बेधुंद या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती. आणि तुकाराम सरने एक उल्लेखही केला, म्हणजे नवरात्रीचे जसे 9 रंग असतात ना, तसा हा सामना रंगलाय. फटका खेळण्याचा प्रयत्न प्रकाश पाटीलचा. प्रॉमिसिंग स्ट्रोक म्हणता येईल का? प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही, परंतु चेंडू हातामध्ये कलेक्शन नाही झाला. एक धावेला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 धावा आहेत, 2 धावा मैदानावरती घेतल्या गेल्यात. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढली गेल्या 27. 27 धावा, 2 गडी बाद. धावफलकावरती आपण धावा पाहिला तर 27. 27 धावा, 2 गडी बाद आपण पाहू शकतायत. इथून चेंडूची फेक केली गेली, तिथून आपण पाहिलं तर हा चेंडू निर्धाव स्वरूपानं मैदानावरती पाहायला मिळाला. डॉट बॉल येतोय, चेंडूचा खेळ संपला गेलाय. 2 आतापर्यंत 3 धावा धावफलकावरती आहेत. 27. 27 धावा. 3 चेंडूचा खेळ अजूनही मैदानावरती येणं बाकी आहे. 3 चेंडू महत्वाचे असणार आहेत, निर्णायक असणार आहेत. कशा प्रकारे हाताळले जातील हेही पाहण्यासारखं असेल. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पुढचा बॉल हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू खेळला गॅपमध्ये, खेळाडू चेंडूवरती वेगाने पुढे येत आहेत. बॉलला अडवलंय, फेक करतात डीप मधून. तोपर्यंत एकच धाव मात्र मैदानावरती पूर्ण केली जाणार आहेत. 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. 2.4 चेंडूचा खेळ संपला गेलाय आणि धावा धावफलकावरती आहेत. तिथून 28 धावा. 28. 28 धावा धावफलकावरती लगावले गेले आहेत. प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. गोलंदाज पुन्हा रेडी. यावेळी उदय पाटीलचा धडाका, बॉलला पाठवून दिलाय सरळ सीमा पार, कडक बेधडक सिक्सर. प्रेक्षक मान्यवरांचं या मैदानावरती सहर्ष स्वागत आहे. 40+ मॅच आहे. 40+ आहे, पण वाटत नाही 40+ आहे, कारण ताहून सुलाखून हे खेळाडू सगळं मोठे झालेत किंवा पुढे आलेत. असे खेळाडू सध्याच्या घडीला मैदानावरती दाखल झाले आहेत. धनंजय पाटील आमच्या जोडीनं आणि या षटकारानं उदय पाटीलने दाखवून दिलंय की या धावांचा पाठला कमी करणार. लेग स्टंपच्या बाहेर बाहेर बाहेर. आता टेन्शन वाढलंय. मॅचला पकडून ठेवलं होतं, पण ते षटकारानं थोडासा मॅच चाललाय आता दुसऱ्या बाजूला. नक्की उदय पाटीलचा विचार केला तर 7 चेंडूमध्ये 15 धाब्यांवरती खेळतायत. आता समीकरण जर आपण पाहिलं ना, इथून 13 बॉलचा खेळात आणि 13 बॉलमध्ये विजयासाठी 14 धाब्यांची गरज आहे. तेवढं कठीण नाही. आक्रमण मैदानावरती पुन्हा एकदा उदय पाटील नावाचा ब्रँड आज मैदानावरती झळकलाय आणि उदय पाटीलच्या बॅटमधून आलेला आणखीन एक खणखणीत दणदणीत सिक्सर. सिटी 3132 4 व्हीलर जी आहे तो थोडेसे मध्ये पार्क केलेली आहे. 3132 4 व्हीलर एखाद्या खेळाडूची प्रेक्षकांची असल्यात आपण तिथे पोहोचा. सध्याच्या घडीला आपण हे पूर्ण पॅव्हिलियनचं दृश्य, विहंगम दृश्य इथून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. समोरच्या दिशेने आपण बघतोय सध्याच्याकडल्या पारसशा आहेत आमच्या जोडीला. दैसर स्पोर्ट्सच्या माध्यमातून बहुतेकशे खेळाडूंना, नारंगीच्या खेळाडूंना संधी देण्याचं काम प्रवीण गोगरी सर असतील, पारस शाह असतील यांनी सर्वांनी केलेलं आहे. आणि मुंबईचं क्रिकेट खऱ्या अर्थाने दाखवण्याचं काम या आपल्या नारंगी क्रिकेटला त्यांनी केलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच आठवणी आहेत. नारंगीशी जुडलेली ज्या ज्या व्यक्ती आहेत, ज्या ज्या क्लब आहेत, संस्था आहेत, त्यांचे आपण उल्लेख करणार आहोत. तुर्तास समीकरण बघणं गरजेचं आहे. आता समीकरण येऊन ठेवले ते 12 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकाने, म्हणून मी त्या दिवशी बोललो होतो, हा उदय नाही आहे, हा टीमचा सूर्योदय आहे. आता एक सूर्य अस्ताला चाललाय, पण दुसऱ्या बाजूला टीमचा उदय, खऱ्या अर्थानं सूर्योदय हो पाहतोय. हलक्या हाताने चेंडूला खेळ. आता प्रकाश, आता एका बाजूला सूर्योदय आहे तर दुसऱ्या बाजूला प्रकाश पडणारच ना, कारण प्रकाश आहे दुसऱ्या बाजूला आणि प्रकाशनं तेच केलंय. बाबा सूर्योदय झालाय, मग प्रकाश थोडा जाऊ द्या.
11 चेंडूमध्ये 7 धावेची गरज. उदय पाटील आक्रमण, पुन्हा एकदा चढवलं हल्ला, बॉल मात्र गेला सर सीमा पार. 3 बॉल वरती 3 सलग षटकार उदय पाटील यांच्या बॅट मधून कडक सिक्सर. टीम ऑनर हरिचंद्र पाटील 1 धावेची गरज आहे. हरिचंद्र पाटील मामा यांच्याकडून पुन्हा एकदा 500 रुपयाचा प्राइज आहे. उदय पाटील यांच्यासाठी 1000 रुपयाचा प्राइज आहे. ते आमच्या दिशेने जमा झालाय आणि खुशी आहेत. कारण की का खुश आहेत, संघ फायनलच्या त्या विजयाच्या जवळपास उंबरठ्यावरती आलाय. म्हणजे कालच्या दिवसातली धगधग धडधड वाढली होती आणि आज आता टेन्शन फ्री. 40+ जिंकलाय कोपरी मास्टरनं. 40+ चा मॅच जिंकलाय 40+ कोपरी मास्टर. जो मास्टरी आहेत आणि फायनलचा सामना जिंकलाय तो संघ आहे कोपरी मास्टर्सचा संघ. विरार इथून विजय संपादन करताना पाहायला मिळाला आणि मुंबई मास्टर्स संघाला रनर अप सेकंड प्राइज वरती मात्र त्यांना समाधान व्यक्त करावं लागेल. एनसीसी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एनसीसी चषक 2024 नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि एक वैतरणाचा आपण खास करून जो ग्रामीण जो फॉर्मॅट पाहिला त्या ग्रामीण फॉर्मॅट वरून श्रीराम कसराळी संघ मात्र फर्स्ट आला. सेकंड आला ई ग्रुप परेडपाडा. थर्ड संघ आला तो टीम आपण पाहिलं सुमित 11 फणसपाडा. त्यानंतर आता यामध्ये 40+ क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवणारा संघ आहे टीम कोपरी मास्टर्स आणि सेकंड रनर अप आहे टीम मुंबई मास्टर. इथून एक गाव एक संघ मैदानामध्ये आता खेळले